मी कुमारी माया भास्कर रामटे. आम्ही भोर तालुक्यातील करंदी या गावात आलो आहे. माझ्या डोक्यावर 7 वर्ष जट होते, पण माणूस म्हणतो की झोपेतून उठल्यावर जागा असतो, पण मी जागेपणी सुद्धा झोपत. 7 वर्ष मायाने हे सर्व डोक्यावर ओझं ठेवलं होतं. खरोखर आज मला असं वाटतं की माझा पुनर्जन्म झालाय. जसा कृष्णाला 2 आहे तशी माझी दुसरी आईच आहे. आता कसं वाटतंय? मोकळं वाटतं की तुला? हा, डोक्यावर बरोबर मनावरचं पण ओझं हलकं झाल्यासारखं वाटतंय. आणि माझी एक इच्छा आहे की दरवर्षी मी या दिवशी इथे येईल तुम्हाला भेटण्यासाठी. छान छान. आणि गेली 7 वर्ष तू बाहेर घराच्या पडली नव्हतीस ना? काय सांगणार, घराच्या बाहेर पडत नव्हतीस बिलकुल? काय वाटायचं? यात्रेला जरी लोक आली तरी असं वाटायचं आपण झोपावं. आपल्या डोक्यात त्यांना आलं की पहिल्यांदा जुनं डोकंच काय झालंय डोक्याला, पोरीला काय असं देवाचं का बघत नाही. पण माझी एक इच्छा होती की मी देवाला बघणार नाही. देवाचं कसं असतं, अरे तू ह्याचं नाही नीट केलं, त्याचं नाही नीट केलं, त्यात आपण 1-2 लाख रुपये घालवतो. आणि माझी परिस्थिती इतकी नाही आहे, माझे वडील रोज मजुरी करतात. पण एकच इच्छा होती, काही झालं तरी चालेल पण वडिलांवर मी कर्ज करणार नाही. नाही केलं मी कर्ज. आणि पण सुद्धा माझी विनामूल्य निघाली. फक्त मी दरवर्षी या दिवशी इथे येऊ इच्छिते. आम्ही तुझ्याकडे येऊ, तू आमच्याकडे ये. तुझी मुक्तता ही आमच्यासाठी फार महत्वाची आहे. आई वडिलांची गेली आता तुझं वय 30 वर्ष आहे. म्हणजे 6-7 वर्ष काय असतात ते आपल्याला की घराच्या बाहेर नाही, लोकांशी संपर्क करायचा नाही. आणि मुलगी म्हटल्यावर आपल्या सगळ्या अपेक्षा असतात. आणि आता तू लवकरच सगळं व्यवस्थित छान होईल तुझं. आम्ही तुझ्याबरोबर नेहमी असू.